सर अतुल भातकर सर आहे सर, काय बोलाल? समान नागरी कायदा आपण पास केला, काय सांगाल? नाही, महाराष्ट्र समान नागरी कायदा हे अशासकीय विधेयक मी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत इंट्रोड्यूस केलेलं आहे. उत्तराखंड राज्याचा समान नागरी कायदा पारित करण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखवल्यानंतर मी त्या धर्तीवर हे विधेयक आज आणलेलं आहे. याच्यावर चर्चा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्र सरकारसुद्धा समान नागरी कायदा आणेल. सक्तीच्या धर्मांतरामुळे कुठे याच्यावरती कुठे लगाम लागेल? सक्तीच्या धर्मांतरणाच्या विरोधातलं अशासकीय विधेयक मी आणलं होतं. त्याला उत्तर देत असताना सरकारने म्हटलं होतं की आम्ही असा कायदा आणू. आज सरकारने ते विधेयक विधानसभेत मांडलेलं आहे. याच्यामध्ये 5 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे, कारावासाची तरतूद आहे आणि त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये प्रलोभनाने, जबरदस्तीने जर का कोणी हिंदू समाजातल्या लोकांचं अन्य समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पायबंद बसेल आणि त्यामुळे या कायदा आम्ही पारित करू आणि या कायद्याचं आम्ही स्वागत करू. लव्ह जिहाद रोखण्यासाठी 7 वर्षाचा जो कारावास सांगितलेला आहे तो पुरेसा आहे का अजून यापेक्षा कडक पाहिजे? नाही, मुळात आता कायदा पास होऊ दे आणि मग या कायद्याची अंमलबजावणी आम्ही काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आधारावर त्याच्यातल्या शिक्षेच्या तरतुदी या वाढवायच्या आहेत का कमी करायच्या याच्या संदर्भातला विचार नंतरच्या काळात केला जाईल. गॅसबद्दल काय बोला? विरोधक आक्रमक होताना दिसतात, त्याच्याबद्दल काय बोला? ते बघा, काँग्रेस हे कुवैशिष्ट्य राहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा देशावर संकट येत असतं तेव्हा काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतं. इराण अमेरिका युद्धामुळे जगातच एनर्जी क्रायसिस झालेला आहे. त्याचा काही या सरकारची संबंध नाही आहे. अशा वेळेला सरकारच्या पाठीशी उभं राहून जनतेला मदत करणं याच्याऐवजी काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजते. याच्याबद्दल काँग्रेसचा तीव्र शब्दात मी धिक्कार करतो आणि काँग्रेसचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत हे महाराष्ट्राची आणि देशाची जनता ओळखू नये हे त्यांनी लक्षात ठेवा. काँग्रेस कुठे आक्रमक होताना दिसत? काँग्रेस शांत स्वभाव दिसते. पहिल्यासारखं जी आक्रमकता पाहिजे होती ती आता त्यांच्यात आक्रमकता ते दिसत नाही का? विरोधी पक्ष नसल्यामुळे हा प्रभाव आहे का? बघा, विरोधी पक्ष हा वैफल्यग्रस्त झालेला आहे कारण त्यांना जनतेने नाकारलेलं आहे. जनतेत त्यांच्याकडे किंमत नाही. आमच्या सरकारच्या विरोधामध्ये कुठलेही जेन्युइन इश्यूज हे त्यांच्याकडे नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट 90% विरोधकांचे नेत्र लागले पहिलं तरी अशी अवस्था आहे. कधी आम्हाला भाजपवाले घेत आहेत याच्या चिंतेमध्ये आणि याच्याच विचारमग्न ते असतात आणि त्यामुळे या विरोधी पक्षांमध्ये काही दम नाही. शिवाजी काळेसोबत मी धीरज वल्लभ, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.